एकदा सगळ्या ऋषीमुनी व श्रेष्ठ महंत यांच्यासाठी सभा आयोजित करण्यात येते, ज्यात महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र आणि नारद मुनी यासारखे बरेच विद्वान सहभागी होतात. ते सगळे एकमेकांमध्ये चर्चा करत असतात की प्रभू रामांचं नाव हे स्वतः प्रभू रामांच्या अस्तित्वापेक्षाही खूप मोठं आहे. त्याच सभेत रामभक्त हनुमानही उपस्थित होते. हनुमान त्या सगळ्यांचे विचार खूप लक्षपूर्वक ऐकत होते. तेव्हा नारद मुनी हनुमानाकडे बघतात आणि विचार करू लागतात. राम नाम हे प्रभू रामांच्या अस्तित्वापेक्षाही मोठे आहे, हे तर मी सिद्ध करूनच राहील. काही वेळाने सभा समाप्त होते आणि सगळेच ऋषीमुनी बाहेर जाण्यासाठी उभे राहतात. तेव्हाच हनुमानही सभेच्या दारावर सगळ्यांचे आभार मानण्यासाठी उभे राहतात. तेवढ्यात नारद मुनी हनुमानाकडे जातात. नारायण नारायण, हे पवनपुत्र, तुम्ही सगळ्या ऋषीमुनींचा किती आदर करता. त्यांच्या सन्मानार्थ तुम्ही इथे दारावर त्यांचे आभार मानण्यास उभे आहात. परंतु एक गोष्ट थोडी विचित्र नाही वाटत का तुम्हाला? कोणती गोष्ट? तुम्ही जरा स्पष्ट बोलाल का? ऋषी विश्वामित्र तर एक राजा आहेत, आणि मग राजाचं एका ऋषीच्या रूपात कसले आभार मानायचे? मला तर हे काही पटत नाही. हनुमानालाही नारद मुनींची ती गोष्ट योग्य वाटली. मग जेव्हा सगळे ऋषी मुनी तिथून निघतात, तेव्हा हनुमान सगळ्यांचा हात जोडून आभार मानतात. केवळ ऋषी विश्वामित्रांचेच आभार ते मानत नाहीत. ऋषी विश्वामित्रांना हनुमानाचा खूप राग येतो. हा तर माझा अपमान आहे. आणि ते रागातच बडबड करत सरळ रामाकडे जातात. हे राम, तुझा भक्त हनुमान याने सगळ्या ऋषींचे आभार मानले आणि जाणून बुजून फक्त मलाच दुर्लक्ष केलं. त्याला ह्या चुकीची शिक्षा तर मिळायलाच हवी. ऋषी विश्वामित्र हे प्रभू रामांचे गुरु होते आणि हनुमान त्यांचे प्रिय भक्त होते. त्यांच्यासाठी तर दोन्हीही महत्वाचे होते. परंतु ह्या जगात गुरूंचं स्थान सगळ्यात महत्वाचं असतं. यामुळे राम विश्वामित्रांचा शब्द कधीच मोडत नव्हते. खूप विचार केल्यावर राम विश्वामित्रांना सांगतात, हे गुरुदेव, तुम्हीच सांगा, ह्या चुकीसाठी हनुमानाला काय शिक्षा देऊ? विश्वामित्र खूप संतापात असतात. ते रागातच बोलतात, राम, त्याला मृत्यूदंड दे. हीच त्याच्या चुकीची योग्य शिक्षा आहे. गुरूंच्या तोंडून अशी शिक्षा ऐकून रामांना आश्चर्य वाटतं आणि दुःखही वाटतं. रामांना हनुमान प्रिय असूनही गुरूंचा मान ठेवण्यासाठी निराश मनाने ते हनुमानाला सांगतात, हनुमान, तुझा हा अपराध क्षमायोग्य नाही. तुला मृत्यूदंड दिलाच जाईल. जशी तुमची इच्छा प्रभू. तुमच्या हातून मृत्यू हे तर माझं सौभाग्य आहे. मी तयार आहे प्रभू. प्रभू राम आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून हनुमानाला मृत्यूदंड देण्यास तयार होतात आणि हनुमान विचारात पडतात. तेव्हा नारद मुनी त्यांच्या जवळ येऊन सांगतात, नारायण नारायण, हनुमान, माझं ऐकशील तर राम नामात लीन होऊन जा. कदाच रामाच्या नावाने काही चांगलं घडेल. नारद मुनींचा सल्ला ऐकून हनुमान लागलीच जंगलात एका झाडाखाली बसून राम नामाचा जप करू लागतात. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हनुमान राम नामात अगदी विलीन होऊन जातात आणि प्रभू राम हनुमानाला मृत्यूदंड देण्यासाठी तिथे पोहोचतात. दैवानं आज माझ्या हातून किती वाईट घडणार आहे. जो माझ्यावर एवढं प्रेम करतो त्याला माझ्याच हातून मृत्यूदंड मिळणार.
परंतु लागलीच प्रभू रामांना विश्वामित्र ऋषींचा अपमान आठवतो आणि त्यांना हनुमानाचा प्रचंड राग येतो. लागलीच ते बाण धनुष्यात चढवून हनुमानावर सोडतात, परंतु त्यांच्या बाणाचा हनुमानावर काहीच परिणाम होत नाही. हे काय होत आहे? माझे सगळे बाण निष्क्रिय का होत आहे? का मी हनुमानाला मारू शकत नाही? इकडे हनुमान डोळे बंद करून एकसारखं रामांच्या नावाचा जप करत असतो. राम मोठमोठ्या बाणांचा प्रयोग करतात, परंतु हनुमानाच्या केसालाही धक्का लागत नाही. प्रभू रामांना आश्चर्य वाटतं. माझ्या गुरूंना दिलेलं वचन मला पाळायलाच हवं. काहीही झालं तरी तुला मृत्यूदंड तर मी देईलच. मग प्रभू राम त्यांचं ब्रह्मास्त्र काढतात आणि त्याला हनुमानावर सोडतात. ब्रह्मास्त्राला सोडताच तिन्ही लोकात हाहाकार माजतो. जमिनीतून ज्वालामुखी बाहेर येतो. समुद्रात मोठमोठ्या लाटा निर्माण होतात. मोठमोठे पर्वत खाली पडू लागतात. जंगलात भयानक आग लागते. सगळेच प्राणी जीवजंतू आपले प्राण वाचवण्यासाठी पळू लागतात. परंतु राम नामात लीन झालेले हनुमान अजूनही राम नाम जप करतच असतात. त्यांच्यावर ब्रह्मास्त्राचाही काही उपयोग होत नाही. राम नामाचा जप हनुमानासाठी सुरक्षा कवचासारखा काम करत होता. तेव्हा नारद मुनी विश्वामित्रांजवळ जातात आणि त्यांना सगळं काही खरं खरं सांगतात. मग ऋषी विश्वामित्र लागलीच रामांना त्यांच्या वचनातून मुक्त करतात आणि नारद मुनी शेवटी सिद्ध करतात की राम नाम हे रामाच्या अस्तित्वापेक्षाही कितीतरी पटीने शक्तिशाली आहे. Hey friends, please do like, share and subscribe to our channel.